नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला तुमच्या पाठातली पुढची कविता जिचं नाव आहे सुंदर हिरवे माळ ही शिकवणार आहे. कवी गिरीश उर्फ शंकर केशव कानेटकर यांची ही एक अतिशय सुंदर कविता. कवी गिरीश हे 19व्या शतकातल्या रविकिरण मंडळातील एक प्रसिद्ध कवी होते. कांचनगंगा, मानसमेघ, अभागी कमल, आमराई इत्यादी काव्यग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. ग्रामीण संस्कृतीप्रमाणेच निसर्गाचेही सुंदर चित्रण त्यांच्या अनेक कवितांमधून आलेले आहे. तर श्री ग भा निरंतर यांनी संपादित केलेल्या मधुघट या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. एक अतिशय सुंदर निसर्ग कविता म्हणून या कवितेकडे आपल्याला पाहता येईल. कविता अशी आहे. सुंदर हिरवे माळ चहूकडे, सुंदर हिरवे माळ, जमली काळी वरघनमाला, झिमझिम पाऊस खाली आला, ग्रीष्म ऋतूचा ताप निवाला, कोंभ येऊनी दूर दूरवर पालवले खडकाळ, बोरवनाची सुकली पाने, तरतरलिया नवजलपाने, विरळ बाभळी चैतन्याने, स्वानंदाने डुलू लागल्या सकाळ सायंकाळ, सुकली गवते कोट्या खालून, हिरवळुनी बघती डोकावून, रसरसलेल्या तेजे न्हावून, मराठमोळा तरुण कुमारी लाजती की लढिवाळ, समोर इकडे तिकडे भवती हलू लागली हिरवी नवती, ओलसरीने पाने दवती, माळावरल्या वनराणीला नजराणाच सुढाळ, सुकल्या ओढ्यातूनही खळखळ, मुरमाडातून करी धावपळ, गीतमोहिनी घालून मंजुळ, हळूच नर्तनी वाजवी अपुले पायामधले चाळ, जोगवलेली गुरे कुणाची, दूरावरुनी जात सांजची, अडवित तेजे मावळतीची, काळ्या छाया सरती एका मागुनी एक विशाळ, क्षितिजी निळसर वाफाऱ्यांचे, तरंगती ढग नवरंगाचे, शिखरन कोठे सह्याद्रीचे, मात्र एकला उभा जवळ हा ऐटीत राजमहाल, निवली राने गुरे वासरे, निवली झाडे रान पाखरे, धनी अंतरी निवले सारे, शेतकऱ्यांच्या पोटामधला निवेल कधीपण जाळ, शेतकऱ्यांच्या पोटामधला निवेल कधीपण जाळ. तर अशी ही एक अतिशय उत्कृष्ट अशी सुंदर अशी निसर्ग कविता आहे. या कवितेमध्ये कवी रिमझिम पाऊस आल्यानंतर या पृथ्वीतलावर निर्माण झालेल्या वातावरणाचे सुरेख चित्रण करतो आहे. जमली काळी वर घनमाला, झिमझिम पाऊस खाली आला, ग्रीष्म ऋतूचा ताप निवाला. आकाशामध्ये काळी घनमाला जमलेली आहे, काळे ढग जमलेले आहेत आणि त्या काळ्या ढगांमधून झिमझिम पाऊस खाली येतो आहे. ग्रीष्म ऋतूचा ताप निवाला, ग्रीष्म ऋतू उन्हाळा, उन्हाळ्याचा ताप निवलेला आहे. कोंभ येऊनी दूर दूरवर पालवले खडकाळ, दूर दूरवर खडक पालवलेले आहेत, खडकांना पालवी फुटलेली आहे. या पावसामुळे खडकांना देखील पालवी फुटलेली आहे. अशी अतिशय सुंदर कल्पना कवी इथे करतो आहे. कोंभ येऊनी दूर दूरवर पालवले खडकाळ, कोंभ आलेले आहेत. या खडकांमधून कुठेतरी कोंभ उगवलेले आहेत आणि खडक पालवलेले आहेत, खडकांना पालवी फुटलेली आहे. अतिशय सुंदर अशी कल्पना कवी इथे करतो आहे. बोरवनाची सुकली पाने, बोरवन, बोरीचं वन, बोरीची झाडं, छोटी छोटी बोरीची फळं आणि या बोरीची पानं जी आहेत ती सुकून गेलेली आहेत. ग्रीष्म ऋतूमुळे, उन्हाळ्यामुळे ही बोरीची पानं सुकून गेलेली आहेत. पण आता या नवजलपाने म्हणजे नवीन जलाच्या प्राशनाने, पाने म्हणजे इथे नवजलपाने हा जो शब्द आहे याची फोड अशी होते. नवजलपाने म्हणजे नवीन जल पिऊन, नवीन पावसाचं पाणी पिऊन ही बोरवनाची सुकलेली पानं तरतरलेली आहेत आणि पुन्हा ती हिरवीगार झालेली आहेत. आतापर्यंत ती सुकलेली होती, पिवळी पडलेली होती, आता ती पुन्हा हिरवीगार झालेली आहेत आणि विरळ बाभळी चैतन्याने, स्वानंदाने डुलू लागल्या सकाळ सायंकाळ. बाभळीची झाडं विरळ झालेली होती, त्यांच्यावरची पालवी झडून गेलेली होती, पण ती देखील आता या पावसाने तरतरीत झालेली आहेत. त्यांच्यावर आनंद
ओसंडून वाहू लागलेलं आहे, चैतन्य ओसंडून वाहू लागलेलं आहे. अर्थात बोरीची झाडं किंवा बाभळीची झाडं जी अतिशय विरळ असतात, त्यांची पानं खूप कमी असतात, विरळ पानं असलेली झाडं ही देखील या पावसामुळे तरतरून उठलेली आहेत. या झाडांना आनंद झालेला आहे असं कवीला इकडे सांगायचं आहे. सुकली गवते गोठ्या खालून हिरवळूनी बघती डोकावून रसरसलेल्या तेजे न्हावून मराठमोळा तरुण कुमारी लाजती की लढीवाळ. सुकली गवते गोट्या खालून, गोट्याखालून सुकलेलं गवत डोकं वर काढून बघतं आहे. आजवर हे गवत उन्हामुळे, ग्रीष्म ऋतूच्या तापामुळे दबून गेलं होतं, वाळलं होतं, आडवं पडलं होतं. आता ते असं दगडगोट्याखालून मान वर काढून बघतं आहे आणि रसरशीत होतं आहे, हिरवंगार होतं आहे. आणि या गवताकडे पाहताना जणू काही मराठमोळा तरुणी हिरवा शालू नेसून उभ्या आहेत आणि त्या लाजत आहेत असंच चित्र दिसतं आहे. अतिशय सुंदर कविकल्पना इथं आपल्याला पाहायला मिळते. असं म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी. कवीकडे कल्पनाशक्ती असते, कवीकडे प्रतिभाशक्ती असते आणि त्या प्रतिभाशक्तीच्या बळावर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या साध्यासुध्या गोष्टींना कवी खूप सुंदर करून टाकतो. तर मराठमोळा तरुणकुमारी लाजती की लढीवाळ. जणू काही हे जे गवतान आडून आलेलं दगडगोट्यानं आडून आलेलं गवत जे आहे ते गवत म्हणजे या सुंदर सुंदर तरुणी आहेत, या मराठमोळ्या तरुणी आहेत ज्यांनी हिरवागार शालू आपल्या भोवती लपेटलेला आहे असं हे गवत दिसतं आहे. समोर इकडे तिकडे भवती हलू लागली हिरवी नवती, ओलसरीने पाने दवती, माळावरल्या वनराणीला नजराणाचं सुढाळ. सर्वत्र इकडे तिकडे हिरवी नवती डोलू लागलेली आहे, हलू लागलेली आहे, हिरवेगारपणा सर्वत्र पसरून राहिलेला आहे. पाने दवलेली आहेत ओलसरीने, पावसाच्या त्या ओल्या बिंदूंमुळे सगळ्या पानांवर दव नाचू लागलेला आहे. माळावरल्या वनराणीला नजराणाचं सुढाळ. जणू काही माळावरच्या वनदेवतेला निसर्गानं हिरव्या रंगाचा नजराणा बहाल केलेला आहे. सुकल्या ओढ्यातूनही खळखळ मुरमाडातून करी धावपळ, गीत मोहिनी घालून मंजुळ, हळूच नर्तनी वाजवी आपुले पायामधले चाळ. सुकल्या ओढ्यातूनही खळखळ, सुकलेल्या ओढ्यांमधून खळखळ पाणी वाहतं आहे. रिमझिम पावसाचं हे पाणी या सुकलेल्या कोरड्या पडलेल्या ओढ्यातून धावायला लागलेलं आहे. जणू काही एखादी नर्तकी आपल्या पायामध्ये चाळ घालून मंजूळ नर्तन करते आहे असा भास होतो आहे. आजवर हे ओढे कोरडे पडले होते, यामध्ये निव्वळ दगडगोटेच दिसत होते, पण आता या ओढ्यांमधून हे रिमझिम पावसाचं थोडंफार पाणी धावू लागलेलं आहे आणि त्यामुळे तो जो आवाज आहे, खळखळाट आहे त्या ओढ्याचा, तो कानाला सुखावतो आहे, त्याचा तो नाद मनाला सुखावतो आहे. जणू काही एखादी नर्तकी आपल्या पायात चाळ घालून मंजूळ नर्तन करते आहे असेच वाटते आहे. जोगवलेली घुरे कुणाची दूरावरुनी जात सांजची, अडवित तेजे मावळतीची, काळ्या छाया सरती एका मागून एक विशाळ. दूरवरून गुरे चाललेली आहेत. कुणाची आहेत कुणास ठाऊक. अनेक शेतकरी गावात राहतात आणि या शेतकऱ्यांची ही गुरं आहेत, दूरवरून जात आहेत. मावळतीची तेज त्या गुरांनी अडवलेली आहेत. अर्थात मावळतीचं तेज अडवणारी ही गुरं म्हणजेच सूर्याचा संध्याकाळ झालेली आहे, तिन्हीसांज झालेली आहे, सूर्य मावळतो आहे आणि ते हे अडवत ही गुरं निघालेली आहेत. काळ्या छाया सरती एका मागून एक विशाळ. एकामागून एक या गुरांच्या जणू काही सावल्याच सरकत आहेत असा भास होतो आहे. क्षितिजी निळसर वाफाऱ्यांचे तरंगती ढग नवरंगांचे, शिखरन कोठे सह्याद्रीचे, मात्र एकला जवळ उभा हा ऐटीत राजमहाल. क्षितिजावर निळसर वाफाऱ्यांचे ढग जमलेले आहेत, निळे ढग क्षितिजावर आहेत आणि सह्याद्रीचं शिखर दिसेनासं झालेलं आहे. या ढगांच्या आड पावसामुळे आकाशामध्ये
काळ्या निळ्या रंगाचे ढग जमलेले आहेत आणि या ढगांच्या आड हा सह्याद्री पर्वत लपून गेलेला आहे. त्याचं शिखर दिसेनासं झालेलं आहे. तरी देखील एखाद्या राजमहालासारखा हा सह्याद्री ऐटीत उभा आहे. निवली राने गुरे वासरे, निवली झाडे रान पाखरे, धनी अंतरी निवले सारे, शेतकऱ्यांच्या पोटामधला निवेल कधी पण जाळ. रानं गुरं वासरं सगळी निवलेली आहेत, सगळी शांत झालेली आहेत. झाडं रानपाखरं शांत झालेली आहेत. या पावसानं सगळेजण सुखावलेले आहेत, आनंदून गेलेले आहेत. रानं आनंदित झालेली आहेत, गुरावासरांना आनंद झालेला आहे. चातक पक्षी आनंदून गेलेला आहे. झाडं या पावसाच्या पाण्यानं न्हावून निघालेली आहेत. रानपाखरं वरच्यावर पावसाचं पाणी टिपून खुशीत आलेली आहेत. पण धनी अंतरी निवले सारे, सगळी माणसं सुखावलेली आहेत. मात्र कवी म्हणतो की शेतकऱ्यांच्या पोटामधला निवेल कधी पण जाळ. या कवितेच्या शेवटची ही जी ओळ आहे, शेतकऱ्यांच्या पोटामधला निवेल कधी पण जाळ, तर या ओळीमध्ये असा अर्थ दडलेला आहे की शेतकरी मात्र या पावसानं फारसा सुखावलेला नाही. त्याला मात्र म्हणावा तसा आनंद झालेला नाही. कारण शेतकऱ्याला पावसाची गरज आहे, पण म्हणावा तसा पाऊस नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी त्याला आनंद झालेला नाही आहे. कारण हा जो रिमझिम पाऊस आहे, हा रिमझिम पाऊस दिसायला मोहक आहे. त्या पावसात खेळायला लहान मुलांना आनंद येतो किंवा झाडं तृप्त होतात, न्हावून निघतात, सगळं खरं आहे. पण पीक पाणी जे आहे ते या पावसानं येत नाही. शेतकऱ्याच्या शेतातल्या पिकासाठी जो मुसळधार पाऊस आवश्यक आहे तो हा पाऊस नाही आणि त्यामुळे शेतकरी मात्र म्हणावा तसा आनंदित झालेला नाही, असा अर्थ या कवितेचा आहे. तर अशा तऱ्हेनं एक अतिशय सुंदर निसर्ग कविता कवी गिरीश यांनी लिहिलेली आहे आणि या कवितेमधून रिमझिम पावसामुळे निर्माण झालेलं वातावरण आपल्या नजरेसमोर एखाद्या सुंदर शब्दचित्राच्या रूपामध्ये कवीनं मांडलेलं आहे. मात्र कवितेच्या अखेरीस सर्वजण जरी आनंदित झालेले असले तरी शेतकरी मात्र या पावसानं तितकासा आनंदित झालेला नाही. हे कटू सत्य कवी आपल्यासमोर मांडतो आहे. धन्यवाद.